त्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला आपण पाहतोय जिग्नेश पटेल याचा चेंडू हलक्याच्या हाताने कलात्मक फटका मारण्याचे प्रयत्न अप्रतिम चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत माध्यमातून पुन्हा एकदा गोलंदाज जिग्नेश पटेल रिव्हर्स स्वीप यस द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव पीसी पाटील बॅक टू डगआउट फलना शेवटचा आणि अंतिम दिवस अंतिम टप्पा बॅटची एज चेंडू निघून जातो यावेळेला अप्रतिम सुरेख क्षेत्ररक्षण गोलंदाज स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता चेंडू निघून जातो शॉर्ट लेगला आणि या ठिकाणी 30 धावा 4 षटकांचा खेळ मॉडर्न शिरगाव या संघाची धावसंख्या अप्रतिम व्हेरी वेल लेंथ अँड लाईट व्यासपीठावर येताना आपण पाहतोय सुजित कुडू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत ऑल द बेस्ट पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय पहिला चेंडू कलात्मक फटका बॅट अँड पॅडचा परिपूर्ण संपर्क एकदा वर्जित केली जाते चांगला चेंडूंदाजी या ठिकाणी केली जाते यावेळेला फ्लिक केला जातोय मनगडात जान आहे या फलंदाजाच्या एकदा वर्जित केली जाईल तुषार गरत पुढे सरसावतोय तत्पूर्वी एक धाव यावेळेला व्हाईट यॉर्क आपल्याला पाहायला मिळतोय नयन गरत पुढे सरसावतोय निर्धावच्या स्वरूपात ही खासियत आहे कारण मला एकच धाव आलेली आहे यावरून क्लीन गोलंदाजी नीटनेटकं गोलंदाजीचं पृथक्करण अप्रतिम स्वतःहून निघतोय याचाच अर्थ डिसिप्लिन या ठिकाणी स्पोर्ट्स स्पिरिट दाखवताना पाहायला मिळतोय हर्षल पामाणे कुठे असतील तर प्लीज आपण यायचं आहे यावेळेला यॉर्क चेंडू करून घेतला गेला कारण ज्या पद्धतीने चेंडू फेकला गेला अप्रतिम माजीत या ठिकाणी आपण पाहतोय करण मोरे पुढे सरसावतोय ॲक्युरेट फेकी करतोय ज्या मिळतोय रिव्हर्स स्वीप ॲब्सोल्युटली प्लम फलंदाज बाद यावेळेला मात्र जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण 2 गडी बाद केले धावांची गती ज्याने दिली गेली या ठिकाणी 4 धावा आहे महान संधीत प्रयत्न करून दिले दरम्यान सामन्याला सुरुवात झालेली आहे प्रमोदजी 44 धावांचा फाटला करताना हा चेंडू शॉट ऑफ लेन चेंडू होता शॉट ऑफ पूल केला जातोय चेंडू निघून जाईल डीप मिड विकेटला करण मोरे ॲक्युरेट फेकी करेपर्यंत यावेळेला एक धाव पाहायला मिळत आहेत अप्रतिम सुरेख पद्धतीने फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने मात्र थोडंसं फंबल होतोय तुषार घरत आणि 2 धावा अर्जित केल्या जातील कारण 44 धावांचा पाठलाग करताना साहेब यांचा यथोचित सन्मान करायचा आहे माननीय श्री विनायकजी दांडेकर साहेब शाल आणि पुष्पगुच्छ तथा सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे स्वागत तथा सत्कार करण्यात येत आहे 1000 रुपये या ठिकाणी बॅटचा टॉप एज चूक करणार नाही आणि या ठिकाणी आपण पाहतोय धावांची गती एकंदरीत आपण पाहतोय जर आपण पाहिली तर धावसंख्या 22 रिव्हर्स स्वीप जैसी गेंद वैसी नसीहत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली यावेळेला कमबॅक करतोय स्वतःला इम्प्रूव्हमेंट केलं इट इज नो नेव्हर लेट टू मेंड आणि या ठिकाणी आपण बल 22 धावा यावेळेला हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न निश्चित स्वरूपात पाहिला होता डबल 2 चा आकडा